शेतकरी बांधवांनो, आपण ज्यावेळेस ऊस पिकाची लागवड करत असतो तर बेणे प्रक्रिया करण्यासाठी सांगायचं प्रमुख कारण जे आहे तर हे इंटरनेट जर आपण पाहिले, हा आहे MS-1001 ओरिजिनल ऊस. त्याचं जर पाहिलं तर जाडी खूप जबरदस्त असते, मात्र ह्या ठिकाणी जाडी जी आहे ती भरली नाही आणि कांडे जे आहे ते एकदम छोटे छोटे शॉर्ट जे आहे ते राहिलेले आहे. त्याचं कारण काय, तर या ठिकाणी खपल्या किडीचा जो आहे तो हा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे. आपण त्याला इंग्रजी भाषेमध्ये स्केल इन्सेक्ट असं म्हणतो. आणि ही कीड काय करते तर अशा पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या इंटरनोड म्हणजे ऊसाचे जे कांडे आहेत त्याच्यावर जे आहे ते चिटकून राहते आणि पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणचं जे आहे ते रसशोषण करते किंवा या ठिकाणचा भाग जो आहे तो ते डिस्टर्ब करायचा जे आहे ते त्या ठिकाणी प्रयत्न करते. आणि हे सेल सॅप सक केल्यामुळं किंवा रसशोषण केल्यामुळं जे आहे ते आपल्या ऊसाची वाढ जी आहे ते मंदावते. जसं ह्या ठिकाणी बघा, हा प्रादुर्भाव झाला आहे तर कांडे एकदम छोटे राहिलेले आहेत आणि लांबी जी आहे समजा कांड्याची तर ती एकदम कमी जी आहे ते झालेली आहे. तर अशा ठिकाणचं बेणं आपण वापरत असताना आपण मॅलॅथिओन असेल किंवा इमिडाक्लोप्रिड किंवा आंतरप्रवाही कीटकनाशकाचं किंवा क्लोरोपायरिफॉस अशा कीटकनाशकाची बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ह्या किडीच्या सुप्तावस्था ज्या बेण्यामध्ये असतात तर त्या नष्ट होतील. मग हे बेणं जे आपण इकडून दुसरीकडे ट्रान्सफर करतो त्यावेळी जे आहे ते हे कीटक जे आहे ते त्या ठिकाणी नष्ट आपल्याला करता येतील. दुसरा विषय आपण ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की रोगर नावाचं किंवा टाफगोर नावानं जे कीटकनाशक येतं, डायमिथोएट आपण त्याला म्हणतो, ॲक्टिव्ह इन्ग्रॅडियंट, तर त्याचासुद्धा जे आहे ते आपण या ठिकाणी वापर करू शकतो. ज्या व्हॅरायटीमध्ये अशा पांक्षा फुटत नाहीत त्या ठिकाणी ह्या किडीचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं कल्चरल मेथडमध्ये जे आहे ते आपण कीड होऊ नये त्या अनुषंगानं ऊस 120-130 दिवस प्लस झाल्याच्या नंतर पाचट जे आहे ते काढणं गरजेचं आहे. मात्र ही पाचट कुणाची ज्याची डोळे फुटून येत नाहीत त्याची काढायची आहे. आणि बाकीच्या ठिकाणी मात्र आंतरप्रवाही जे काही कीटकनाशकं आहेत, कीडनाशक आहेत शिफारशीतले, तर मग ते ॲग्रिस्को शिफारस असेल किंवा CIB नुसार जे काही रजिस्टर्ड कीटकनाशक आहेत तर त्यांची जी आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते फवारणी जी आहे ते आपण करून ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त आपण त्या ठिकाणी जे आहे ते करू शकतो.